ओम नमो शिवाय वेदपतिपात्या जय जय संवेद्या अमरूपा तेव्हा तुझी गणेश सकल मते प्रकाशो आणि निवृत्त दर्श उदय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण प्रथमतः गणपती बाप्पाच्या आराधने करत असतो. तुझ्या चरणाशी ठेवून नेहमी बाप्पा तुझ्या चरणाशी ठेवून नेहमी बाप्पा तुझ्या दर्शनाचा मोह आहे या भक्ताला. तुझ्या आरतीने हो दिवसाची सुरुवात तुझ्या भक्तीचा छंद या देहाला आहे. कोणत्या शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण करतो. कारण की हिंदू धर्म संस्कृतीमध्ये असं सांगितलं की गणपती बाप्पा यांना पूजनाचा पहिला मान आहे आणि ते प्रत्येक शुभ कार्यावरचं विघ्न दूर करतात. विघ्नाला त्या शुभ कार्यापर्यंत येऊ देत नाहीत आणि त्यामुळेच आपण बघतो की या आजच्या दिवशी कबड्डी प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी गणपती बाप्पाच्या नामस्मरणानं आपण कबड्डी प्रीमियर लीगच्या आता फायनलच्या दिवसातील पहिली मॅच आपण इथे प्रारंभ करतोय. एका बाजूला पन्हाळा पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला प्रतापगड स्वामर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक आपल्या संघाला आज कमालीचं मोटिवेशन देत असताना त्यांनी संघ तयार केला आणि हे 11 खेळाडू एकमेकांच्या विरोधात झुंजण्यासाठी तयार. लेट्स प्लेचा कॉल आपण जाऊयात मैदानाकडे. धावसंख्येकडे शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप. स्वप्नील गोलंदाजी करतात. पहिला चेंडू खूप चांगला टाकला होता. यावेळेला मात्र लाईन मध्ये बदलाव केला. शेतापासून चेंडू बराचसा दूर ठेवला आणि मुख्य पंच सन्माननीय सचिन पवार सरांनी सांगितलं हा चेंडू अवांतर ठरवलाय. व्हाईट बॉल. सचिन पवार यांना आपण बघतो प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये. तर अनेक प्रोफेशनल स्पर्धांमध्ये त्यांना बघितलेलं आणि अशी ओळख अशी की आतापर्यंत एकही निर्णय त्यांचा कधीच वादात सापडला नाही. अतिशय हुशारीने ते निर्णय घेतात. गुड डिसिजन मेकिंग स्किल त्यांच्याकडे आहे. यावेळेला मात्र ताकद दाखवली मिड ऑन. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आतापर्यंत
19 धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. धावसंख्येकडे जाऊयात. लगातार मोठे शॉट्स चाललेले आहेत आणि या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला होता. पण असं वाटलं होतं, की या षटकामध्ये डेफिनेटली गोलंदाज वर्चस्व गाजवतील. पण त्याच्यानंतर दत्ता मरबे नावाचं वादळ घुंगावलं. केवळ हे वादळ नव्हतं, हे वादळ चक्री 25 धावा. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी बघायला मिळाली. आता दुसऱ्या षटकामध्ये असाच पॉवर प्लेचा धमाका सुरू राहणार की नवीन गोलंदाज या फलंदाजांच्या वेग जो वेग त्यांनी धावसंख्येकडे जाऊयात. धावसंख्या 25. पहिला चेंडू आपण बघतो निखिल यांचा. त्यावेळेला स्टेप आउट केलंय. पण कनेक्शन डेफिनेटली खास नव्हतं. चेंडू पॉइंट एरियामध्ये खूप चांगल्यारीत्या अडवला गेला आणि हा निर्धाव चेंडू आहे. पाठीमागच्या डावामध्ये देखील आपण बघतो की पहिला चेंडू निर्धाव आला होता. प्रतापगड पॉवर्स आता बघायचे पन्हाळ पॅन्थर संघाला कसं उत्तर देईल. तर प्रतापगड आपण जर बघायला गेलं तर इथल्या प्रत्येक संघामध्ये जर बघायला गेलं तर विशेषतः किल्ल्यांची नावं दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की हे आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम आहे. आणि यावेळेस क्लीन बॉल. हो हो हो, निखिल पाटील सबसे कातिल. इथे क्लीन बॉल ठरलाय खेळाडू आणि विशालचा खेळ संपलाय. प्रतापगड पॉवर संघाचा जलवा या षटकामध्ये सुरू झालाय आणि खरंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रतापगडाचं विशेष महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील अत्यंत महत्त्वाचा आणि पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ वसलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये या किल्ल्याची उभारणी केली होती. उद्देश होता जावळीचे खोरे जिंकल्यानंतर त्या भागावरती आणि पार घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका मजबूत किल्ल्याची गरज होती. या उद्देशानं महाराजांनी भोरप्या डोंगरावर हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्यावरती सोपवण्यात आली होती. इतिहास मोठा आहे. ऐतिहासिक महत्त्व देखील आपण तो प्रतापगड किल्ल्याचं मोठं आहे. 10 नोव्हेंबर 1659 साली एक निर्णायक लढाई झाली आणि अफजल खानाचा वध या किल्ल्यावरती करण्यात आला होता. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मायक्रो प्लॅनिंगचा वापर केला होता. प्रतापगड पॉवर्स हा संघ देखील आपण बघतो की या षटकामध्ये मायक्रो प्लॅनिंग त्यांनी करून पहिलं यश त्यांनी मिळवलेलं आहे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळी देखील आक्रमण सुरेख आहे आणि इथे कोंडी फोडण्याचं काम केलंय आणि जसा चेंडू बाहेर गेला तसे हात उंचावरती आले सगळ्याच सहकार्यांचे आणि हा आनंद होता. षटकार आला इथे अजयच्या बॅटमधून. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर निखिलच्या गोलंदाजीचा समाचार घेणारा आणि धावांची कोंडी जी केली होती निखिल पाटीलनं ती फोडली. षटकार आलाय. धावसंख्या 31. परंतु आतापर्यंत निखिल पाटीलचं षटक
हे महत्त्वपूर्ण ठरलंय. चांगलं षटक या षटकामध्ये आपण बघतोय. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 जाईल पुढे 31 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे चेंडू उंच आकाशात आहे आणि इथे झेल पकडलाय. आणखीन एक यश मैदानाच्या आतमध्ये आणि इथे अजयचा खेळ संपलाय. निखिल पाटीलला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आणखीन एका हिऱ्याला इथे तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. एक चांगली गोलंदाजी निखिल पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. धावसंख्येकडे जाऊयात आणि 2 षटकांच्या अखेरपर्यंत आतापर्यंत पन्हाळा पॅन्थर संघाची धावसंख्या 31 पर्यंत पोहोचलेली आहे. आणि आतापर्यंत या षटकामध्ये एक षटकार वगळता निखिल पाटील यांचं प्रचंड मोठं वर्चस्व बघायला मिळालं आणि हा एक मोठा कमबॅक आहे. हा एक मोठा कमबॅक आपण बघतोय इथे प्रतापगड पॉवर संघाचा आहे. आणि कमबॅक बद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. छत्रपतींचं शिवचरित्र आपल्याला असं शिकवतं की कमबॅक कसं करावा. 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला आणि 23 किल्ले मोगलांना आपण दिले होते. साधारणतः 15-16 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये राहिले होते आणि सगळ्यांना वाटलं होतं स्वराज्य आता संपलंय, आता इथून पुढे स्वराज्याचं फार काही मोठं होणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं. पण असं घडलं नाही. फक्त 9 वर्षांचा कालावधीमध्ये 1665 नंतर 1674 9 वर्षांचा कालावधी आहे. आणि या 9 वर्षानंतर जेव्हा राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झाला त्यावेळी स्वराज्यामध्ये 361 किल्ले होते. म्हणजे 15-16 किल्ल्यांचा प्रवास 361 पर्यंत पोहोचला अवघ्या 9 वर्षांमध्ये. म्हणजे कमबॅकची ताकद, कमबॅक कसं करावं हे शिवचरित्र शिकवलं. आणि इथे आपण बघतो की प्रतापगड पॉवर संघानं अगदी दैदिप्यमान कमबॅक केलेला आहे. आता बघायचं हे त्यांचं कमबॅक आपण बघितलं. आता पन्हाळा पॅन्थर संघ पुन्हा एकदा जी पिछाडी झालेली आहे पुन्हा एकदा आघाडी घेत असताना त्यांचं कमबॅक बघायला देखील मजा येणार आहे. सूरज बलसिंग गोलंदाजी मार्कवरती आहे. हा व्हाईट बॉल धावसंख्या 32. धावसंख्या 100 मदतीने धावसंख्या पुढे जाते. सूरज बलसिंग आज आपण बघतोय सूर्याची रखरखती किरणं आज सकाळच्या सत्र आणि किरणं जास्त तीक्ष्ण आहेत. परंतु थंडीमुळे आपण बघतो की त्याचा प्रभाव थोडासा कमी झालाय. सुरुवातीचे फलंदाज मला असं वाटतं की सूर्याप्रमाणेच फलंदाजी करत होते परंतु या गोलंदाजांनी अगदी थंडीप्रमाणे त्यांचा प्रभाव कमी करून टाकलाय. अजून एक चांगला चेंडू सूरज बलसिंगचा आणि जसे चांगले चेंडू त्यात तसे आपण बघतो की टाळ्यांचा कडकडाट होतो आहे. हे टीम मधलं स्पिरिट खूप महत्वाचं राहतं. आणखीन एकदा यश थोडक्यात हुलकावणी देऊन गेलं. बॅटची कडा होती पाठीमागे परंतु झेल अटेम्प्ट नाही होऊ शकला. बट वेल ट्राय. धावसंख्या 33 स्थिर आहे धावसंख्या. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा आलेल्या आहेत. सूरज बलसिंगचं हे षटक आणखीन एकदा महत्वपूर्ण पद्धतीने सुरू आहे. अप्रतिम नियोजन आपण बघतोय कोलवडी प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय
महेशजी उंद्रे, सन्माननीय स्वप्नीलजी उंद्रे आणि सन्माननीय दत्ता मरबे हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणखीन एक खेळाडू दत्ता मरबे यांची साथ सोडून पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या वाटेने. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आतापर्यंत 33 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 25 धावा, त्याच्यानंतरच्या षटकामध्ये फार कमी धावा आणि याही षटकामध्ये फार कमी धावा. या षटकामध्ये फक्त 2 धावा बघायला मिळाल्या, म्हणजे पाठीमागच्या षटकामध्ये मला वाटतं फक्त 6 धावा आल्या होत्या. एक उतरता क्रम आपण बघतोय आणि प्रचंड मोठा उतरता क्रम आहे. पण आता हे असं जरी चित्र असलं तरी देखील आपण बघतो की दत्ता मरबे मैदानच्या आतमध्ये अजूनही आहे. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये दत्ता मरबे यांना साथ नाही मिळाली. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील दत्ता मरबे यांना विशेष स्ट्राईक नाही भेटली आणि याचाच निगेटिव्ह इम्पॅक्ट धावफलकावरती आपण बघितला. यावेळेला दत्ता मरबे यांच्या बॅटमधून हा शॉट शुअर आहे आणि चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनचे खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्यापूर्वीच चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी चौकार. दत्ता मरबे नावाचे एक रन मशीन मैदानच्या आतमध्ये अजूनही आहे. तो कमरेवरती हात ठेवून हातात बॅट नावाची तलवार घेऊन प्रत्येक वारासाठी प्रतिवार करण्याच्या तयारीत तो आहे. यावेळी देखील शॉट चांगला आहे, इनसाइड आउट. लॉंग ऑफ एरियामध्ये खेळाडू आणि फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलायन दुसरी देखील झाली आहे. 2च्या मदतीने धावसंख्या 39 पर्यंत पोहोचेल. करंट रन रेट 11.7 धावांचा आहे. प्रोजेक्टेड स्कोर निर्धारित 8 षटकांच्या अनुमानाने 11.7 धावांच्या स्ट्राईक रेटने 93 पर्यंत पोहोचू शकतो. परंतु जर दत्ता मरबे शेवटपर्यंत खेळले, मला वाटतं 6 ओव्हरपर्यंत जरी खेळले तर हा 100च्या पलीकडे जायला वेळ लागणार नाही. धावसंख्या जाते 2ने पुढे आणि धावसंख्या 42 वरती जाऊन ठेपलेली आहे. 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आहे. निखिल पाटील पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आलेत. यापूर्वीचं षटक त्यांनी दर्जेदार टाकलं होतं, मला वाटतं केवळ 6 धावांचं षटक त्यांनी टाकलं होतं. पण आता पुन्हा एकदा आपण बघतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय आणि इथे संदीप माळीचा खेळ देखील संपलाय. एका बाजूनं सतत पडझड होत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूनं आपण बघतोय की एका बाजूनं दत्ता मरबेनं आव्हान टिकून ठेवलंय. पण अशी परिस्थिती असली तरी देखील सततच्या येणाऱ्या विकेट्स या टीमला ऑल आउट होण्यापासून डेफिनेटली वाचू शकणार नाहीत. परंतु कुणीतरी थांबणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल अटॅकसाठी नसतो. मला असं वाटतं की काही बॉल तुम्ही स्वतःला सेट करण्यासाठी घ्या. एकदा का तुम्ही सेट झाला की मग मात्र कोणत्याही चेंडूवरती कोणताही फटका मारण्याची तुमची स्ट्रेंथ तुम्हाला यश देऊन जाते. धावसंख्या आतापर्यंत 42 धावा. आणि ड्रिंक ब्रेक, चहा पाण्यासाठी आपण बघतोय हा ब्रेक होतोय. आपल्याकडे गुलाबी थंडी आहे.
चहा देऊन चालणार नाही आपल्याला. आपल्याला माउंटेन ड्यू द्यावा लागेल. आज कुछ तुफानी करते. जाऊया धावसंख्येकडे पुन्हा एकदा. धावसंख्या 42 वरती गेली आहे. हा चेंडू आपण बघतोय अनपेक्षित चेंडू होता आणि खरं तर फिल्डिंग टीमसाठी अपेक्षित चेंडू होता आणि बॅटिंग टीमसाठी अनपेक्षित होता. चांगला चेंडू आपण बघतोय सूरज बलसिंगचा. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स सूरज बलसिंग यांचा राहिलाय आणि यावेळेला व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे, धावसंख्या 43. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही असे प्लॅन करता की शरीरापासून बॉडी लाईनपासून चेंडू दूर ठेवता तेव्हा आपण बघतो की यानंतर धावांची शक्यता जास्त राहते. परंतु यावेळेला चेंडू उंच आकाशात आहे आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हातातून पुन्हा चेंडू खाली. अब जाएंगे गेंद ऊपर, ऊपर है, ऊपर छक्का है यहाँ पे. और इसी छक्के के साथ स्कोरबोर्ड में बदलाव आता हुआ और वही खिलाड़ी और उसी खिलाड़ी का जलवा चल रहा है और जलवे का दूसरा नाम है दत्ता मरबे. शानदार छक्का और 51 बन चुके टीम के. देखिए पावर दिखाने का जलवा फिर से एक बार दत्ता मरबे का जलवा यहाँ पे देखने मिल रहा है. 51 रन बन चुके हैं. सगळ्यांसाठी रिप्लेसमेंट बॉल आज नवीनच असणार आहे हे लक्षात ठेवा. धावसंख्या
51.4 चेंडूनंतर ही परिस्थिती. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आपण बघतो की यावेळेला चेंडू पुन्हा एकदा आकाशात आहे. हा खेळाडू खास आहे आणि इथे दत्ता मर्वे यांचा जलवा पुन्हा एकदा आणि वैयक्तिक 45 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि टीमचा स्कोर 57 वरती पोहोचलाय. हॅलो. धावसंख्या आपण बघतोय बॅक टू बॅकच्या 2 षटकारानंतर 57 वरती. यावेळेला मात्र सुंदर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू धावत आला होता. पुलाखालून पाणी वाहून शेतीचं नुकसान होणार असं वाटलं होतं, परंतु पुन्हा एकदा बांध घातला गेला आणि इथे चौकार अडवला गेला. धावसंख्या यावेळेला पुढे जाते आणि 5 षटकांच्या अखेरपर्यंत आपण बघतो की पन्हाळ पॅन्थर संघाची धावसंख्या 58 वरती पोहोचलेली आहे. 4 विकेट्स गमावल्यात ही एक दुसरी बाजू, परंतु अजूनही ज्या विकेटची आपण सगळे प्रतीक्षा करतो किंवा एक संघ ही विकेट जाऊ नये यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, एक संघ या संघाची विकेट यावी असं, या खेळाडूची विकेट यावी असे प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की कदाचित देवही धर्मसंकटामध्ये सापडला असेल, कारण की दोन्हीकडचे खेळाडू इथे देवाकडे या विकेटसाठी विकेट वाचवणं आणि विकेट मिळवणं यासाठी प्रयत्न होत असतील. दत्ता मर्वे त्या खेळाडूचं नाव आहे आणि आज सगळ्यांच्या नजरा या खेळाडूच्या भोवती फिरत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केली गेलेली आहे. धावसंख्या 58 आणि षटक क्रमांक 6च्या खेळाला होती सुरुवात. राकेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं षटक त्यांचं असणार आहे. समोर एक झंझावाती प्रहार करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ज्या खेळाडून आतापर्यंत एका बाजूनं किल्ला लढवलाय आणि केवळ लढवला नाही तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना घायाळ केलंय. एक एक वार त्याच्या वाघाच्या पंजावाणी होतोय, एक एक वार तलवारीच्या दारदार आणि अप्रतिम अशा प्रकारची तो डिफेन्स देखील करतो आहे. अगदी ढाल बनून तो मैदानासाठी टीमसाठी तो खेळतो आहे. धावसंख्या 58. 6वं षटक राकेश शिंदेच्या विरोधात दत्ता मर्वे, पन्हाळा पॅन्थरच्या विरोधात प्रतापगड पॉवर्स. 2 ताकदवान आणि रणझुंजार संघांच्या दरम्यान रंगलेला हा झुंजार खेळ. यावेळेला मात्र आपण तो शप्पल होत असताना खूप चांगल्यारीत्या ओढून खेळला हा चेंडू आणि दरम्यान 2 धावा मात्र मिळाल्या. खूप चांगला प्रयत्न होता गॅप शोधण्याचा, परंतु मिड विकेटचा खेळाडू स्क्वेअर लेग एरियामध्ये धावत येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे. धावसंख्या 60. यावेळेला आक्रमण सुरेख आहे, परंतु फिल्डर अप्रतिम आहे. व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट कॅच. दत्ता मर्वे यांचा खेळ संपलाय. क्रिकेट म्हणजे माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. चांगली बॅटिंग, जबरदस्त खेळ आता पण राहिली. 19 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी त्यांनी साकारलेली आहे, जे की महत्वपूर्ण आहे या मॅचमध्ये. 6वं षटक राकेश शिंदे यांना महत्वपूर्ण यश मिळाले आणि हे यश मिळत असताना यशनं साथ दिली हे देखील तितकंच महत्वाचं आहे. यश पलीकडे झेल घेण्यासाठी होता. ज्याच्या नावात यश आहे असा खेळाडू टीमसाठी यश मिळवून देतोय आणि यशला कुठे ना कुठे स्वतःच्या नावाचं सार्थक झाल्यासारखं किंवा चीज झाल्यासारखं वाटत असेल
त्यावेळेला देखील पुल केलाय. इथे चेंडू फाईन लेग बाउंड्री आणि क्लिअर करतो. 4 धावांसाठी चौकार. संजू राठोडने आपण बघतोय कमाल केली. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. खिलाडी वो खास होता है जिसका वक्त होता है. पुन्हा एकदा तोच ट्रेलर बघायला मिळाला असता, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. एक सिंगल आणि धावसंख्या पुढे 65. राकेश शिंदेचं हे षटक 4 चेंडू आपण बघितले त्याने टाकलेत. एक विकेट महत्वाची घेतली आहे. महत्वाची नाही म्हणता येणार ही विकेट, ही विकेट अति महत्वाची म्हणावी लागेल. कारण की दत्ता मरबे यांचा खेळ संपवला राकेश शिंदेनं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. बघायला गेलं तर अजूनही हा गोलंदाज यशस्वी आहे, परंतु संजू यांनी जो चौकार खेळला होता त्यामुळे थोडंसं हलकं कमबॅक. परंतु दुसऱ्या बाजूला आता श्रेयस तिटेला देखील उभं राहावं लागेल, स्टँड व्हावं लागेल. ये दुनिया हर किसी को वीर बनने का मौका देती है, हर कायर को वीर बनने का मौका देती है, हर खिलाड़ी को चैंपियन बनने का मौका देती है, हर गेंदबाज को हीरो बनने का मौका देती है. इस बार देखिए गेंद तो ऊपर गई है, लेकिन कैच हो पाएगा या नहीं हो पाएगा? जी हाँ, बिल्कुल नहीं, क्योंकि गेंद काफी ज्यादा दूर थी. यहाँ पे 2 रन आराम से मिल जाएंगे और श्रेयस बच चुके हैं. 2 रन मिलेंगे और 2 के साथ अब 67 ऑन द बोर्ड. पटियाला पैंथर्स 5 विकेट के बाद इस ओवर की आखिरी गेंद है. 67 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता यॉर्क लेंथ वरती. बॅटरचा शॉट ब्लॉक करणारा हा ब्लॉकहोल डिलिव्हरी. चांगला चेंडू राकेश शिंदे यांचा. या षटकामध्ये त्यांनी खूप कमी धावा खर्च केल्या आणि 6 षटकांपर्यंत पटियाला पॅंथर संघ 68 पर्यंत पोहोचलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आपण बघतोय 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे आणि धावसंख्या 69 वरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या 69 आणि यावेळेला आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये पॉवर दाखवली आहे महेश यांच्याकडून झालेली चूक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि धावसंख्या पुढे 73. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. बघितलं महेश यांच्याकडून चूक झाली. बड़ी बड़ी शहरों में बड़े बड़े शहरों में छोटी छोटी गलतियां होती रहती है. आपण बघतो की मोठ्या खेळाडूंकडून देखील कधी कधी छोट्या चुका होत राहतात, परंतु एका चुकीनं त्या खेळाडूचा गेम खराब होत नाही, एका चुकीनं तो खेळाडू खराब होत नाही किंवा एका चुकीनं त्याच्यावरती तो टॅग लागू शकत नाही. हिरो हा हिरो असतो. हिरोची वेळ जरी खराब असली तरी हिरो हिरोच असतो.
काल जर बघायला तर 70 धावांची खेळी, 70 धावांची एक अर्धशतकीय खेळ त्यांच्या बॅटमधून आली होती आणि एक सगळ्यात मोठा स्कोर बनवण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा राहिला होता. वेळ खराब असली म्हणजे माणूस खराब होत नाही, वेळ खराब असली म्हणजे खेळाडू खराब होत नाही. ही फक्त मला असं वाटतं की त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि कठीण काळामध्ये किंवा वाईट काळामध्ये किंवा खेळाडून चूक केल्यानंतर त्या खेळाडूंना बॅकअप करणं गरजेचं असतं, त्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं असतं. धावसंख्या 74, षटकातला अखेरचा चेंडू. यावेळेला अटॅक चांगला केलाय, पाठीमागे खेळाडू आहे लॉंग ऑफ एरियामध्ये, खेळाडू बाद होतोय आणि इथे श्रेयचा खेळ संपला. एक और हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. यश आपण बघतो आतापर्यंत या इनिंग मध्ये दुसरा कॅच टिपलेला आहे आणि असे खेळाडू हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कोणती संधी कधी भेटेल याची गॅरंटी नाही. आतापर्यंत 6 धक्के आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत. क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की कोणत्याही खेळाडूला कधी हिरो बनते, फक्त त्यासाठी हिरो बनण्यासाठी सतत कष्ट करणं गरजेचं आहे. धावसंख्या 74 धावा धावफलकावरती आहेत. सतत कष्ट, सातत्य आणि योग्य दिशेनं कष्ट हे हिरो बनण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. केवळ कष्ट केलं म्हणजे तुम्ही हिरो बनणार नाही, तर तुम्हाला योग्य दिशेनं कष्ट करावे लागतील. आपण बघतो की सचिन रमेश तेंडुलकर खरं तर क्रिकेटचा देव झाले किंवा विनोद कांबळी, त्याच्यानंतर अमोल मुजुमदार, हे जे हिरो आहेत ना, किंवा आता वुमेन्स वर्ल्ड कप जर ज्यांनी जिंकून दिला ते महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार, या तिघांचा शिक्षक जर एकच गुरु होता आणि त्या गुरुचं नाव होतं रमाकांत आचरेकर सर. खेळाडू कष्ट करतात, परंतु त्या खेळाडूंना त्यांच्या चुका काय, त्यांचे बलस्थानं काय आहेत, त्यांचे निगेटिव्ह पॉईंट सुधारण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सांगणं आणि त्या करून घेणं, त्याच्यामध्ये बदल सांगणं, सजेशन देणं, हे एका गुरुचं काम असतं. मला असं वाटतं की कष्टाला जर योग्य डायरेक्शन असेल तर ते खेळाडू पुढे जाऊन हिरो बनतात. केवळ कष्ट करून काही कुणी मोठे होत नाही. योग्य डायरेक्शननी कष्ट केलं तरच त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला हिरो बनवतात. यावेळेला मात्र संजू राठोडचा शॉट चांगला आहे, पाठीमागून खेळाडू आलाय, एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 76 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती राकेश शिंदे यांना आपण बघतोय. यापूर्वीच एक यशस्वी षटक त्यांनी टाकलं होतं आणि याच यशस्वीतेमुळे आपण बघतो की पुन्हा एकदा संघानं त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघतो या दोन्ही फलंदाजांना संधी भेटलीये, संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आहे. संजू राठोड 7 चेंडूमध्ये 11 वरती खेळतोय. तानाची मोडक पहिलाच चेंडू आपण बघतो स्ट्रायकरने. पुन्हा एकदा ताकद दाखवली, परंतु गॅप अजिबात नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. ही एक धाव देखील महत्वाची आहे, परंतु 8 षटकांच्या मानानं आणि उर्वरित 4 षटकांचा विचार करता, 4 चेंडूंचा विचार करता डेफिनेटली तुम्हाला मोठे शॉट काही करून कमवावेच लागतील. मला असं वाटतं की किमान इथून पुढे 2 बाउंड्रीज या 4 चेंडूमध्ये आल्या पाहिजेत. यावेळेला देखील आपण बघतोय पुन्हा एकदा खूप जास्त दूर ठेवला होता चेंडू, परंतु तरी देखील शप्पल होऊन ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संजू यावेळेला बालंबाल बचावलेत आणि 2च्या मध्ये 3 धावसंख्या पुढे 79 धावा धावफलकावरती जातील. सिंगल डबल्सने देखील धावसंख्या पुढे जाते आहे, परंतु फायटिंग स्कोर मला असं वाटतं की प्रत्येक स्कोर हा फायटिंग स्कोरच असतो. आपण असं नाही म्हणू शकत की हा स्कोर फायटिंग नाही आहे. कधी कधी आपण बघतो की 6 चेंडूमध्ये कधी 3 धावा होत नाही, कधी 2 धावा होत नाही, कधी 1 धाव होत नाही, कधी 6 चेंडूमध्ये 6 धावा होत नाही. कधी आपण बघितलं 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना सुद्धा बघितलेत आपण. किरण मडवीने 6 चेंडूवरती 6 षटकार मारले आपल्याला माहिती आहे. परंतु त्याचसोबत आपण बघतो की इतिहास संघर्षाची सुद्धा नोंद ठेवतो. फक्त पराभवामध्ये तेवढी ताकद असली पाहिजे, पराभवामध्ये संघर्षाची ताकद असली पाहिजे. यावेळेला उंच आकाशात चेंडू गेलाय. संजू राठोडचा शॉट चांगला होता, परंतु उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि दरम्यान इथे संजू राठोड बचावलेले आहे.
आत्ताच्या 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे, धावसंख्या 82 वरती जाऊन पोहोचली. संजू राठोड लगातार आपण बघतोय की खूप चांगल्या प्रकारे मिडल करतायत आणि यामुळेच आपण बघतो की टीमचा स्कोर पुढे पुढे चाललाय. हे देखील महत्त्वाचं राहतं. तुम्ही मोठे शॉट तुमच्या बॅटमधून येतील तेव्हा येतील, पण एक महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागतं की प्रत्येक चेंडूवरती कशी बशी धाव निर्माण करणं. ही छोटी छोटी आव्हानं असतात. ही छोटी छोटी आव्हानं तुमच्या भविष्याचा विचार करतात. वाईट बॉल, धावसंख्या जाते पुढे, धावसंख्या 83 वरती जाऊन पोहोचेल. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि पलीकडे गनिमी कावा सुरू झालेला आहे. जरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी देखील आपण बघतो की गनिमी कावा बघायला मिळतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, जेव्हा तुमच्याकडे सैन्यबळ कमी असेल तेव्हा तेव्हा गनिमी काव्याचा वापर करा. जिंकायचं असेल तर. जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतील तेव्हा सुद्धा तुम्ही गनिमी कावाचा वापर केला पाहिजे. आणि गनिमी कावा म्हणजे एक चांगलं प्लॅनिंग आहे. युद्ध जिंकण्यासाठी, स्वप्न साकार करण्यासाठी अशा प्रकारची तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि इंग्रजीमध्ये गनिमी काव्याला गोरिला ऑर टेक्निक म्हणतात. आणि अनेक आंतरराष्ट्रीय देश आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धनीतीचा अभ्यास गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत. 8 षटकांमध्ये आपण बघतोय धावसंख्या आतापर्यंत पन्हाळा पॅन्थर संघाची 86 धावा, तर 8 षटकांमध्ये 87 धावांचं टार्गेट त्यांनी प्रतापगड पॉवर्स या संघाला दिलेला आहे. आणि आजच्या दिवसातील पहिल्या इनिंगची खेळी इथे समाप्त झालेली आहे. आतापर्यंत पंचांचं सुरेख काम राहिलंय. सन्माननीय डॅनी सकट सर, आता सूरज सकट सर आपण बघतोय प्रोफेशनल लेदर बॉलचे खूप चांगले खेळाडू आहेत. आम्ही स्टेडियमला अशा त्यांच्या लेदर बॉलच्या इनिंग बघितल्यात. लगातार 50s त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि चांगले स्पर्धेमध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. त्यापेक्षा चांगले ते डान्सर आहेत, त्यापेक्षा चांगले तर अंपायर आहेत आणि ऑलराऊंडर व्यक्तिमत्व डॅनी सकट सर. आणि सचिन पवार सर देखील आपण एक चांगले खेळाडू आहेत. वाण लढत आपण बघितली या इनिंगमध्ये. आणि अजूनही इथे कोणत्याही संघाला स्पष्ट यश इथे मिळालेलं नाहीये. तर निश्चितपणे या सामन्याला अधिक स्पष्ट करण्यासाठी वेळ निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देणार आहे की कुणाचा खेळ चांगला झालाय, कुणाचा खेळ थोडासा खराब झाला, हे आपल्याला वेळ सांगेलच. परंतु त्याचसोबत या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा करूयात आपण मायक्रोफोनवरती छोटासा बदल आणि आमंत्रित करूयात सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सरांना. या सर, आपलं स्वागत आहे. भिनले धगधगत्या तेजाने खेळण्या पन्हाळा पॅन्थरचे मावळे खेळायला आले. कोलवडी प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अजय आबा उंद्रे, चिंतामणी इम्फ्राचे सर्वा पन्हाळा पॅन्थर्स.
धन्यवाद अमर यादव सर. पहिलं सत्र संपलंय, दुसरं सत्र चालू होतंय. क्वालिफायर 1 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि प्रतापगड पॉवर्स आणि पन्हाळा पॅन्थर्स हे दोन संघ आमने सामने आपण पाहतोय. जिंकणारी टीम डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. क्वालिफायर 1 चा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तर पाहायचंय की क्वालिफायर 1 ची ही लढत कोण जिंकणार आहे आणि पहिली टीम कोणती आहे जे की फायनल मध्ये जाऊन दाखल होणार आहे. सलामीची जोडी मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळते. प्रतापगड पॉवर्स दर्जेदार परफॉर्मन्स संपूर्ण या क्रिकेटच्या स्पर्धेत राहिलेला आहे. प्रतापगड पॉवर्स दोन्ही संघ जर पाहिले तर मात्र टॉपर राहिले होते. चांगला खेळ दोन्ही टीमनं मात्र जो साकारला होता. आता मैदानाच्या आतमध्ये जी जोडी जाते महेश उंद्रे आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथ शितोळे. बरचसं क्रिकेट दोन्ही खेळाडूंनी खेळले. मोठा अनुभव पाठीमाग आहे. पंचांनी हात उंचावत इशारा केलाय. लेट्स प्ले खेळायला होती सुरुवात. पाहिजे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे जी केली जाते. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत टेनिस बॉल क्रिकेटचा एक सोहळा कोलवडी गाव आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय स्वप्नील उंद्रे, सन्माननीय दत्ता मरबे, त्याचबरोबर सन्माननीय महेश उंद्रे यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. 48 चेंडू 87 मॅच समीकरण. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. कालचा हिरो खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहे महेश उंद्रे. काय जबरदस्त फलंदाजी केली होती काल दिवसभराच्या सत्रामध्ये. लक्ष वेधून घेतलं होतं महेश उंद्रे यांच्या फलंदाजीनं. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हा ट्रॅकर आहे. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका खेळलाय, जातोय सीमारेषेच्या बाहेर. आक्रमण केलं जातंय महेश उंद्रे द्वारा. खणखरीत चौकार, 4 रन. जगदाळे आणि त्याचबरोबर गोरक्षेट पवार आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे. एक अवांतर धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या 6 धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. अवांतर धावा रोखणं देखील खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. प्रतापगड पॉवर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 6 वरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेला पुन्हा एकदा अवांतर. पंतांच्या दोन्ही हा समांतर धाव मिळते. अवांतर एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. सात धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 1 प्रगती पथावरती जारी आहे. अनेक जणांचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी आपण पाहतोय. त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. ओ या वेळेला बडी मछली जाल में महेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका, पहिला करंट मैदानाच्या आतमध्ये. महेश बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिली विकेट परतताना पाहायला मिळते पॅव्हेलियन मध्ये. पहिला झटका, पहिला करंट लागताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती आहे. बॉलर तयार, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करत असताना अनेक जणांचं योगदान लाभलं, त्यामुळे आमचे बक्षीसदाते खूप महत्वाचे आहेत. आमचे सगळे संघमालक देखील खूप महत्वाचे. एखादी प्रीमियर लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा संपन्न करत असताना संघमालक हा महत्वाचा खऱ्या अर्थानं दुवा असतो. सेवन रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेवन रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. विशाल हे महत्वाचं षटक हाताळत असताना राकेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथ शितोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती या क्रिकेटच्या स्पर्धेने आनंद तयार केलाय. गाव स्तरावरती एक चांगलं आयोजन नियोजन. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, एक शानदार जानदार धडाकेबाज षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती जारी अगदी आपण पाहतोय. चांगला खेळ शेवटपर्यंत रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर प्रतापगड पॉवर्स संघ देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थर्टीन रन लॉस ऑफ 1 विकेट. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांचं की फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे, सन्माननीय दिगंबर शेटा गायकवाड यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. दिगंबर शेट यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाबा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप मोठं योगदान खऱ्या अर्थानं आमचे बक्षीसदाते खूप महत्वाचे असतात आणि या मोठं योगदान दिगंबर शेठ गायकवाड विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. त्यांचं शुभ आगमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र आपण पाहतोय एक चांगली सुरुवात प्रतापगड पॉवर्स टीमनं मात्र देखील केलेली आहे. 15 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. बेचाळीस चेंडू 72 धाबांची गरज. 42 बॉल 72 रिक्वायर. एका षटकाचा खेळ संपला. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. सोमनाथ बरंचसं क्रिकेट त्यांनी देखील खेळलेलं आहे. या परिसरामध्ये अगदी आपण पाहतोय सातत्यानं केला गेलेला सराव त्याचा फायदा खऱ्या अर्थाने या सगळ्या खेळाडूंना होत असतो. सोमनाथ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सुनील जोरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 लॉस ऑफ 1 विकेट.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळेल. राकेश शिंदे 3 चेंडू 8 वरती. सोमनाथ शितोळे स्ट्राईक एंड वरती. डावखुरे आता तेजपुंज तारा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला सोमनाथ हा फटका खेळून काढला लॉंग ऑनच्या दिशेला, परंतु शतरक्षण तेवढंच प्रभावी केले गेले. 2 धावा कंप्लीट होते. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे. सिंगलला डबल मध्ये त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट केले जाते. सांघिक धावसंख्या 17 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. क्वालिफायर 1 ची लढत आपण पाहतोय. जी टीम जिंकणार आहे ती डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि ती टीम कोणती येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. 17 लॉस ऑफ 1 विकेट. ओ लेंथ बॉल होता अगदी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव घेतली जाईल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतापगड पॉवर्स मैदानाच्या आतमध्ये आपली पॉवर सिद्ध करणार का? तुम्ही स्वतःला सिद्ध करा. तुम्ही आपोआप प्रसिद्ध होता. वर्षभर चर्चा होईल जो कोणी फायनल जिंकेल आणि यातून जिंकणारी टीम फायनल मध्ये जाऊन दाखल होणार आहे. पराजित होणाऱ्या टीमला आणखीन एक संधी असेल फायनल गाठण्यासाठी, परंतु पहिल्या प्रयत्नात फायनल गाठायची हा प्रयत्न असेल. क्वालिफायर 1 ची लढत. सांघिक धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. सुनील बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. ओ चांगला चेंडू बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवलाय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 18 लॉस ऑफ 1 विकेट. डॅनी सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच अगदी आपण पाहतोय सचिन पवार सर आहेत, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जितू लोंढे सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय स्ट्रेट हिट केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकली तर 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 चेंडू 65 धावांची गरज. हा ट्रॅकर पुल केलाय. पुन्हा एकदा पुलचा एक सुंदर फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. बॅक टू बॅक 4 रन. सांघिक धावसंख्या 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रतापगड पॉवर्स फलंदाजी करत असताना 37 चेंडू 61 धावांची गरज. प्रतापगड पॉवर्स मोठी या बॅटिंग लाईन आहे अगदी आपण पाहतोय. यावेळेला महेश थोडासा लवकर परतताना पाहायला मिळाला. काल शानदार खेळ पाहायला मिळाला होता. अर्धशतकी झुंजार खेळी महेश उंद्रे यांची आपण पाहिली होती, परंतु महेशला बाद करण्यात आता थोडंसं लवकर यश या सामन्यामध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळाले. षटकाची होईल समाप्ती आणि या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 13 ची सरासरी बनवल्या गेल्या धावा 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 चेंडू आणि 61 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 36 बॉल 61 रिक्वायर. षटकाची समाप्ती. पाहिजे की पुढचं षटक क्रमांक 3 कुणाच्या हातात दिले जाते. सायंकाळच्या सत्रात अगदी आपण पाहतोय ज्यावेळेस फायनल चालू होईल. डॅनी अंपायर यांचा नृत्याचा आविष्कार देखील आपल्याला पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर अगदी आपण पाहतोय. खरं तर महाराष्ट्रभर डान्सिंग अंपायर म्हणून डॅनी यांची ओळख पहिल्या दिवसापासून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. एक वेगळाच नृत्य आविष्कार तुम्हाला आज या क्रीडांगणावरती या डॅनी यांचा जो पाहायला मिळेल फायनलमध्ये. सांघिक धावसंख्या 26 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. या वेळेला ओ काय ड्रॉप त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. रायगड रॉयल्स आणि सिंहगड स्मॅशर्स यानंतरची इलिमिनेटर राऊंड
मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिगंबर शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. आमचे फार मोठे दाते आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, ज्यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिगंबर शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते एलिमिनेटर राऊंडचा टॉस त्या ठिकाणी संपन्न होईल. रायगड रॉयल्स विरुद्ध सिंहगड स्मॅशर्स दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यावं आणि आमचे मान्यवर, आमचे बक्षीसदाते सन्माननीय दिगंबर शेठ गायकवाड विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. त्या ठिकाणी संपन्न होतोय टॉस का बॉस. 34 चेंडू 58 धावांची गरज. 29 वरती एक गडी बाद आहे. राकेश शिंदे 7 चेंडू 16 वरती. सोमनाथ शितोळे 4 चेंडू 6 वरती. सोमनाथ शितोळे यांच्या सलग 3 षटकारासाठी सन्माननीय अक्षय शेठ जगदाळे यांच्या वतीनं 11,000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. सलग 3 षटकार खेळले सोमनाथ शितोळे 11,000 रुपयांचं पारितोषिक. अक्षय जगदाळे यांच्या वतीनं पारितोषिक. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. अवांतर धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सन्माननीय स्वप्नील उंद्रेक, सन्माननीय दत्ता मरबेक, सन्माननीय महेश उंद्रे यांचं हे बहरदार आयोजन 5वं पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. यावेळेला फटका सुरेख आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला ठोकलाय षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. जारी आहे. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळलाय. ताकद आहे, पॉवर आहे, शक्ती आहे. खणखणीत चौकार. 4 रन. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. स्कोर कार्ड मूव ऑन 40. 32 चेंडू 47 धावांची गरज. चला नेक्स्ट बोट टीम सिंहगड स्मॅशर्स आणि रायगड रॉयल्स. सलग 3 षटकारासाठी पारितोषिक असेल. रॉकी शिंदे यांच्यासाठी सन्माननीय अक्षय जगदाळे यांच्या वतीनं 11,000 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणजे दोघांसाठी देखील 11,000 रुपयांचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी. अक्षय जगदाळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 40 वरती स्थिर आहे. उमेश हे महत्वाचं षटक, 3रं षटक हाताळत असताना. राकेश शिंदे 10 बॉल 26 वरती. सोमनाथ शितोळे 4 चेंडू 6 वरती. मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहेत. प्रतापगड पॉवर्स आपली पॉवर्स पुन्हा एकदा दाखवत असताना सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सांघिक धावसंख्या 41. 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा उमेश मदने यांनी खर्च केल्या या षटकामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. एक्केचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 30 चेंडू 46 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सांघिक धावसंख्या 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
सन्माननीय मच्छिंद्र उंद्रे यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय. नो बॉल आहे. नो बॉल. चेंडूचा वेग थोडासा थांबला गेला. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी चेक केला जाईल हा चेंडू सीमारेषेच्या आतच आहे का. तिसरे पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कार्यरत होताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं बॉल त्या ठिकाणी खचला गेला परंतु बाउंड्री आहे की नाही ते चेक केलं जाईल. तिसरे पंच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतील. रायगड रॉयल्स टॉस त्या ठिकाणी मात्र जिंकला जातोय. काय निर्णय आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. इलिमिनेटर राऊंड यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 41 धाबा. बाउंड्री चेक केली जाईल. सर्व सांगितलं जाईल. तिसरे पंच सर्व चेक करतील. क्रीजच्या बाहेर जाऊन हा फटका खेळलाय का. क्रीजच्या आतमध्ये उभं राहूनच फटका खेळलाय का. बाउंड्री आहे किंवा नाही सगळे चेक करतील तिसरे पंच आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय येईल. निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेंडू नो असेल आणि त्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय एक धाव ही धावून घेतली गेलेली आहे. फटका चांगला होता. चेंडू खसला त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं. असं वाटलं होतं बाउंड्री लाईन पार करेल चेंडू. फक्त एक धाव येईल. पुढचा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. ओ सोमनाथ दे घुमा के उत्तुंग षटकार सोमनाथ यांच्या बॅटमधून 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. गाड्याच्या मोबदल्यात 29 चेंडू 38 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. डावखुरे आताच्या फलंदाजांनी खेळलेले फटके अतिशय नेत्रदीपक असतात. सोमनाथ जबरदस्त पिकअप केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं. चेंडूचा सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडताना आपल्याला पाहायला मिळाला. 49 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 29 चेंडू 38 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आपण पाहतोय. लढत रंगणारा एक शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय. प्रतापगड पॉवर्स फलंदाजी करत असताना कमी गतीने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा आक्रमण. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती टिपला जातोय. झेल संपलाय. सोमनाथचा खेळ 49 वरती हा दुसरा धक्का. चांगली फलंदाजी करत होते सोमनाथ.
पॅव्हिलियन महत्वाची विकेट. क्रिकेट म्हणजे यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तुषार घुमे काल अतिशय धडाकेबाज फलंदाजी तुषार आपल्याला पाहायला मिळाली होती. कोणती टीम आहे जी फायनल मध्ये प्रवेश करणार, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. वर्षभर वाट पाहावी लागेल KPL ची, कोलवडी प्रीमियर लीगची. जे करायचंय ते आजच करायचंय आणि त्यासाठी आपलं 100% द्यायचे. हा प्रयत्न प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र अगदी आपण पाहतोय 49. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती या बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूला उचलेला अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. सन्माननीय किशोर शेठ उंदरे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचं आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. सन्माननीय किशोर शेठ उंदरे त्यांच्या समवेत आलेला संपूर्ण मित्रपरिवार मनापासून हार्दिक स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू 32 धावांची गरज. देऊया डीजेला एक छोटीशी संधी. तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. थेऊरगावचे युवा उद्योजक सनीशेठ तारू त्यांनी आजच्या दिवसाचं कोल्ड्रिंक सौजन्य खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 24 चेंडू 32 धावांची गरज. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ड्रिंकिंग ब्रेक. गणेश शिंदे सर एक संयोजक म्हणून चांगली भूमिका अगदी आपण पाहतोय प्रत्येक दिवशी सांभाळलेली आहे. खेळाडूंसाठी पाणी, कोल्ड ड्रिंक्स त्या ठिकाणी मात्र आतमध्ये
पुरवले जात आहेत. अगदी आपण पाहतोय आज समारोपाचा दिवस आहे, आज फायनलचा दिवस आहे, आज अंतिम दिवस आहे आणि क्वालिफायर 1चा मुकाबला क्रिकेटच्या रसिका ठिकाणी पाहत आहेत. कोण प्रवेश करणार आहे अंतिम फेरीमध्ये, पहिली टीम कोणती आहे जी फायनल मध्ये प्रवेश करेल, काही वेळात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. येणाऱ्या 24 चेंडू नंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 55 वरती 2 गडी बाद आहेत. प्रतापगड पॉवर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पन्हाळा पॅन्थर्स या सिच्युएशनला त्यांच्या 42 धावा स्कोरकार्ड वरती या होते. अगदी आपण पाहतोय मॅच बॅलन्स आहे. सांघिक धावसंख्या 55. 24 चेंडू 32 मॅचचं समीकरण. यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय, सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. एक शानदार षटकार, 4 धावा. शिवछत्रपतींचा छावा. सामना केला 41 धावांवरती नाबाद आहे. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभं राहायचं आणि या खऱ्या अर्थानं विजय मिळवून द्यायचा संघाला, असा इरादा, असा निश्चय, असा प्रयत्न. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. आता प्रतापगड पॉवर्स त्या डगआउट मधून आवाज नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. 22 चेंडू 23 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. 64 वरती 2 गडी बाद आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, दे घुमा के सिक्सर, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 47 धावांवरती नाबाद आहे राकेश शिंदे. सांघिक धावसंख्या 70 आणि 21 चेंडू मध्ये 17 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. झुंजार लढवय्य आमने सामने, त्यांच्यातील झुंज अगदी आपण पाहतोय. राकेश शिंदेनं प्रभावित केले या मॅच मध्ये, लक्ष वेधून घेतलं. अतिशय आकर्षक फटके त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. 2 उत्तुंग षटकार या षटकामध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळाले. 17 बॉल 47 वरती नाबाद आहे राकेश शिंदे. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. लागोपाठ 3 जर खेळले तर 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. अक्षय शेठ जगदाळे यांच्या माध्यमातून एक तर खेळला गेला अगदी आपण पाहतोय. आणखीन 2 मारले लागोपाठचे तर 11,000 रुपयांचं पारितोषिक अक्षय शेठ जगदाळे यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. राकेश शिंदे 17 बॉल 47 वरती अर्धशतकाच्या दिशेला वाटचाल. एक मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी मात्र साकारताना अगदी आपण पाहतोय. महेश थोडासा लवकर परतला, परंतु महेशची जागा प्रभावीपणे सांभाळताना राकेश यावेळेला अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूल करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या 71, 20 चेंडू 16 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं तर पन्हाळा पॅन्थरसाठी हा सामना कठीण नाहीये. लिडिंग एज लागली आहे आणि राकेश यांना परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट, परंतु 47 धावांची काय जबरदस्त खेळी आपल्या संघासाठी साकारली. राकेश शिंदे जबरदस्त खेळ, 47 धावाची खेळी आपल्या संघासाठी मात्र जी उभारली गेली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
गेली कित्येक वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय आणि फिटनेस किती अप्रतिम आहे. ते मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं बबलू पाटील यांनी एंट्री केलेली आहे. लांबून तसंच काही जाणवताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला अष्टपैलुत्व संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय सिद्ध केले स्वप्नील उंद्रे यांनी. दोन बंधू एकमेकांच्या विरोधात. विशाल उंद्रेवरती आक्रमण आणि यावेळेला विशाल सक्सेस होताना पाहायला मिळतोय. बंधूंनी बंधूचा काढलेला काटा स्वप्नील परतताना पाहायला मिळतील पॅव्हेलियन मध्ये. चांगला फटका होता परंतु तेवढाच अप्रतिम झेल लॉंगॉनला टिपला जातोय. विशालला मिळतंय यश. एकाहत्तर वरती 4 गडी बाद. 5 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आता दुसरे स्वप्नील उंद्रे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील आप्पा उंद्रे आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. तुषार घुमे, स्वप्नील आप्पा उंद्रे, तर उमेश मदने हे महत्वाचं षटक आता आपल्याला टाकताना पाहायला मिळतील. 18 चेंडू 16 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. या एका षटकावरती बरंच काय डिपेंड आहे. धावगतीवरती नियंत्रण राखण्यात यश येणार का? तुषार घुमेमध्ये देखील फार मोठी क्षमता आहे मोठाले फटके खेळण्याचे. चांगला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर शेवटपर्यंत मजा येईल या मॅच मध्ये. रोमहर्षक नशाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारची गोलंदाजी शेवटपर्यंत जर केली. 71 वरती 4 गडी बाद आहेत. उमेश मदने महत्वाचं षटक हाताळत असताना 17 चेंडू 16 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 72. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 17 चेंडू 15 धावांची गरज. 17 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेला ओव्हर द कव्हर हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. बाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड